शरण्या, मी तुला काही क्वेश्चन विचारणार आहे. रेडी आहेस तू त्याच्यासाठी? हा. ठीक आहे. मला सांग बरं शरण्या, रामायण कुणी लिहिलं? वाल्मिकी ऋषीने. बरोबर. रामाच्या वडिलांचं नाव काय होतं? दशरथ राजा. दशरथ राजांना किती राण्या होत्या? 3. नाव सांग बरं त्यांची. कैकई, कौशल्या आणि सुमित्रा. बरोबर. कौशल्याचा? राम. कैकईचा? भरत. आणि सुमित्रेचा? लक्ष्मण आणि शत्रुघ्न. व्हेरी गुड. आता मला सांग, रामांना वनवासाला कोणी पाठवलं? कैकईने. कैकईने पाठवलं. जेव्हा राम वनवासाला जात होते तेव्हा रामांसोबत कोण कोण गेलं? सीता आणि लक्ष्मण. येस, बरोबर. सीता आणि लक्ष्मण गेले. आता मला सांग की सीता यांच्या वडिलांचं नाव काय होतं? जनक राजा. आणि सीतेचा जन्म कुठे झाला? जमिनीत. व्हेरी गुड. जेव्हा हे सीता, लक्ष्मण आणि राम हे कुठे गेले होते? वनवासासाठी गेले होते. जेव्हा वनवासाला गेले तेव्हा ते जंगलातनं मार्गस्थ होत असताना त्या जंगलामध्ये काय दिसलं सीतेला? सोन्याचा हरिण. म्हणजे सोन्याचं हरिणाची शिकार करण्यासाठी तिने कुणाला सांगितलं? रामाला. बरोबर. मग राम जेव्हा सोन्याचं हरिण घेण्यासाठी जंगलात गेले तेव्हा सीतेचं प्रोटेक्शन कोणी केलं? लक्ष्मणने. मग लक्ष्मणाने तिच्यासाठी काय केलं होतं? लक्ष्मण रेष आखली होती. बरोबर. मग सीतेचं अपहरण कोणी केलं किंवा सीतेला पळवून कोणी नेलं? रावणने. रावणाने पळवून नेलं. आणि रावणाने कुठे नेलं पळवून? लंकेमध्ये. लंका कशाची होती? सोन्याची. बरोबर, सोन्याची होती. आता मला सांग, ही सोन्याची लंका कोणी जाळली ग? हनुमानने. हनुमानाने जाळली. आणि कशी जाळली? त्याच्या शेपटीने. बरोबर. जेव्हा हनुमान हे लंकेमध्ये गेले तेव्हा त्या राक्षसांनी काय केलं? त्याला बंदी बनवलं आणि त्याच्या शेपटीला आग लावली. आणि मग ते आगीची शेपटी घेऊन त्याने पूर्ण लंका जाळून टाकली. बरोबर की नाही? आता मला सांग, या रावणाला कोणी मारलं ग? श्रीरामाने. बरोबर, श्रीरामाने मारलं. आणि कसं मारलं? बेंबीमध्ये. बेंबीमध्ये काय मारलं त्यांनी? धनुष्य बाणातून बाण सोडला आणि तो बरोबर कुठे लागला? बेंबीच्या आतमध्ये. बेंबीच्या आतमध्ये लागला. आणि त्यामुळे रावण काय झाला? मरण पावला. व्हेरी गुड. क्लॅप फॉर युअरसेल्फ. थँक्यू.